म्हणजे गोरगरिबांना गरोदर मातांना जे अन्न गव्हर्नमेंट पुरवत होतं ते त्यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात 17 लाख रुपयांचा त्याचं जे व्हॅल्युएशन होतं त्यांच्याकडे तो साठा सापडला. कलीम कुरेशी जो आहे हा रॉकेल गुटखा याचे सगळे व्यवसाय करतो आणि यांना अतुल सावे यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. मी पुराव्यासहित सिद्ध करून देऊ शकतो. कलीम कुरेशी नावाची ही विषवल्ली कोण सांभाळत असेल तर भारतीय जनता पार्टीचे या शहरातले मंत्री अतुल सावे. स्पष्ट सांगतो. पण शिरसाट तर म्हणताय की शहरातली गुंडगिरी खपून घेणार. मग करा ना, लावा त्यांना फाशावर चढवा. खपून घेणार करणार काय तुम्ही? ते एखाद दिवस संभाळणार तर असतात, 6 दिवस मुंबईला असतात. करणार काय? खपून घेणार नाही म्हणजे काय करणार नाही? काय करणार तुम्ही? काय करता? हे सगळी गुंडगिरी नाही तर काय? गुंडगिरी सोडा, पण हे धंदे म्हणजे गुंडगिरीच आहे ना. हे गुंडच लोक आहेत ना. यांच्यावर काय काय गुन्हे आहेत? हे आज ह्या पक्षात आहे, उद्या पक्षात आहे, त्या जाऊ दे, त्यांच्या पक्षाशी आपल्याला काय घेणं. पण त्यांचे धंदे काय माहिती नाही पोलिसांना? असं तुम्हाला वाटतं? 100% माहिती. हा कलीम कुरेशीवर आरोप आहे. मला वाटतं इम्तियाज जलीलच्या गाडीवर हल्ला करणारा तोच आहे. हा वेगळ्या पक्षाकडून लढणारा तोच आहे. रॉकेलचा व्यवसाय, गुटख्याचा व्यवसाय करणारा तोच आहे. आणि आता याच्यात व्यवसाय करणारा तोच आहे. आणि त्याला सपोर्ट करणारे सत्ताधारी पक्षाचे लोक. मी कित्येक भेटी मी सिद्ध करून दाखवतो. अतुल सावे, बापू भुमरे या 2 लोकांबरोबर कित्येक वेळेस त्याच्या भेटी गाठी, त्यांच्या कार्यालयात वगैरे मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवू शकतो. या लोकांना काय गरज वाटते अशा गुंडगिरी? नाही, हे असे सांभाळतात. हे आता कलीम कुरेशी यांना सुपाऱ्या देऊन एक जणाला मारलेलं आहे पैठणमध्ये. तुमच्या माहितीसह सांगतो. एका कार्यकर्त्याला सुपारी देऊन, कलीम कुरेशीच्या गुंडांना सुपारी देऊन मारलेलं आहे. आणि हाच कलीम कुरेशी विधानसभेला अतुल सावेंना कामी आलेला आहे. म्हणून यांना ते सांभाळतात, यांना ते पाळतात. पोलीस सत्ताधारी पक्षाचे लोक सोबत येते म्हणून पोलीस काही कारवाई करत नाही. वेरूळीतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू होतेच ना, अन्याय होते. वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यामुळे काही जण ऑनलाईन सगळ्यांनी मिटिंग केलेली, सगळ्या 100% खासदार. तुकाराम मुंडे एफडीएच्या कारवाई करतायत, मात्र सध्या त्यांच्या या कारवाईमुळे काही लोक नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की राज्य सरकारने तुकाराम मुंडेच्या भानगडीत पडू नये, अन्यथा. तुकाराम मुंडे काय चूक करतात? चांगलंच काम करतात. तुकाराम मुंडे चूक काय करतात? राज्य सरकारने सांगावं हे चूक काम करतात, मग करावे बदले. तुकाराम मुंडे योग्य काम करतात. मला असं वाटतं सगळ्याच अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आपापल्या खात्यात काम करण्याची आवश्यकता. एक नागपूरमध्ये घटना काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्या तरी अर्थ खातं माझ्याकडेच राहील. आता भारतीय जनता पार्टीला सत्तेचा एवढा हव्यास आहे की त्यांना यांचा सपोर्ट तर पाहिजे, पण यांना काहीच सत्तेचा लाभ द्यायचा नाही, असं भारतीय जनता पार्टीचं सूत्र आहे. आता एक खाते जे नाही आहे तरी त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहे. जरा कॅबिनेट मंत्र्यांना जाऊन विचारा त्यांचे हाल काय. कॅबिनेट मंत्र्यांचे हे शिरसाट बडबड करतात, यांचे जाऊन हाल बघा. यांच्या फाईल मुख्यमंत्र्याकडे ढिगारा लागलेला आहे. फुकट सायासुद्धा करत नाही. यांना घासावं लागतात त्यांच्या बंगल्याच्या, त्यांच्या ऑफिसच्या चाकारात. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या सगळ्याच मंत्र्यांची, महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांची परिस्थिती आहे. देवेंद्रजी फडणवीस असो, मुख्यमंत्री कार्यालय असो, यांच्या कोणत्याही याला बिलकुल भाव देत नाही. आणि म्हणून अर्थ खातंसुद्धा भारतीय जनता पार्टीला पाहिजे. आणखी जे जे खाते यांच्याकडे, शिंदे गटाकडं, अजितदादाकडं, तेही त्यांनाच पाहिजे. खरं तर न्यायाने त्यांच्या पक्षाच्या वाट्याला आलेलं खातं त्यांना दिलं पाहिजे. ते कोणालाही देऊ. काल जे आहे तुमच्या पक्षाचे आमदार पण म्हणताय की राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणारे आता एकत्र येण्याची भाषा करताय. राऊत केवळ तोंडाने गोळाफेक करू शकतात. आंदोलनात तुमची कुवत शून्य आहे. आता बन म्हणजे नुसतं ठेवलेला भडभुंजा आहे, बाकी काय. बन कोण होता तो? आधी पत्रकार होता, काय बोलत होता चॅनलवर? जरा काढा बरं. हे भडभुंजे असे तिकडं आपले मडके गाडगे असतात. हे जिकडं दिलं तिकडं फिरणारे असतात. हे काय पेड वर्कर लोक टाईप काम करतात. हे आधीचे यांच्या भूमिका बघा ना, कोणत्या तरी चॅनलला होते ते. काल जे आहे ते मातोश्रीवर बैठक झाली. त्याला 5 खासदार गैरहजर होते. 4 खासदार दरवाजे खुले ठेवावे लागते. मला असं वाटतं
सरसंघचालक आदरणीय यांनी जे मत व्यक्त केलं हे योग्यच आहे. परंतु आताचं सरकार राजकारणासाठी पाकिस्तानचा विरोध याचा वापर राजकीय कारणाने करत असतो. आजही पाकिस्तान विरुद्ध ज्या सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्याविषयी काय काय बोलले होते मंत्री भारतीय जनता पार्टी यांच्याही जरा कानात काहीतरी घातलं पाहिजे. कोर्ट काय सांगतात तेही ऐकलं जात नाही. आणि चर्चा करत असताना हेच पाकिस्तान येऊन आपल्या माता भगिनीचं कुंकू पुसतंय कपाळावरचं, तर मला असं वाटतं अशा लोकांची चर्चा केली पाहिजे का? आपण प्रश्न आहे ना. दिवसा ढवळ्या येऊन आपल्या माता म्हणजे कुंकू पुसणारे लोक पाकिस्तानी यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे का? हा एक प्रश्न निश्चित आहे. सर, काँग्रेसच्या गटातून एक बातमी समोर आली. 129 मतदान असताना 455 मते मिळाली. त्याहून जे ते महाविकास आघाडीची मते फुटली विधान परिषदेला, अशी चर्चा रंगली आहे. त्याला जोडून अतुल सावेंनी असं उत्तर केलं की आमचा आकडा 500च्या वरती जाणार आहे. मला असं वाटतं त्यांचा आकडा 1000च्या आसपास जाऊ शकतो. 600 650 मतदार असताना एक जण 400 सांगतो, एक जण 500 सांगतो. कोणत्या बळावर सांगतात? याचाच अर्थ तुमच्या पक्षाचे किती लोक आले? 200 सव्वा 200. ठीक आहे, तुमचे आलायचे किती निवडून आले? याचाच अर्थ तुम्ही काहीतरी गडबड, घोटाळा, घोडेबाजार असं सुरू करते, असा त्याचा अर्थ आहे. पण आम्ही शिवसेना महाविकास आघाडी प्रामाणिकपणे सगळ्या मतदार आम्ही घटनेच्या संरक्षणासाठी उभे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना दिली, त्याच्यात मतदाराला मतदान करण्याचा अधिकारच आमचा उमेदवार होता म्हणून मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं त्यांना काय दिवस स्वप्नात असायचं असू द्या, पण काही ना काही त्यांचे काढून दाखवू एवढं नक्की, एवढं सांगतो तुम्हाला. त्यांचे मतदार तुम्ही फोडणार? मी काय म्हणतो, त्यांचे काही ना काही काढून दाखवू एवढंच सांगतो मी तुम्हाला. जर त्यांचे 500 असतील तर ठीक आहे ना, त्याच्यात कसे कमी करायचे ते नक्की मी करून दाखवले, एवढंच तुम्हाला सांगतो. चालेल. अजितदादा गेल्यापासून अर्ध खातं धर्मांतराचा विषय समोर आला. खरं तर हे धर्मांतराचे विषय जे आहे मोठ्या प्रमाणात गाजतात. याला बळी पडणारे लोक ही जसं धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करणारे लोक जबाबदार आहेत, तसे बळी पडणारे लोक ही जबाबदार आहे. धर्मांतराविषयी मला वाटतं स्पष्ट कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी कडकपणे राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दादा, एक शिंदेचे सभापती आहेत, त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलंच असेल. एकनाथ शिंदेचा घात होऊ शकतो, म्हणजे अजितदादांचा जसा घात झाला तसा घात होऊ शकतो असं त्यांचं विधान आहे. कोणते सभापती? माळशिरसचे आहेत एकनाथ शिंदेचे पंचायत समिती सभापती. असं नाही, मला वाटतं राजकारणात एकमेकाचा विरोध असू शकतो, परंतु अशा पद्धतीनं भावना व्यक्त करणं ह्या चुकीचे असं मला वाटतं. त्यांच्या भावना असतील, पण शिंदेसारखे कच्च्या गुरुची चेले नाही आहेत तसं पाहायला गेलं तर. त्याच्यामुळे ठीक आहे, राजकीय विरोध असेल त्यांच्या नामचा, परंतु अशा काही गोष्टी होऊ नये याची काळजी घ्यावी असं आम्ही सांगूया. मोहन भागवत म्हणतात की भविष्यात भारताला पाकिस्तानचा संपूर्ण पराभव करायचा. कितीतरी आहे का? स्वतः सत्तेत होताच ना. संजय शिरसाटनी कर्जमुक्ती आता कशी झालेली जरा डिटेल सांगून दाखवावं. आणि आधीची कर्जमुक्ती चांगली होती का आताची चांगली होती शेतकऱ्यांसाठीची हे जरा सांगून दाखवावं. स्वतःचं खातं सांभाळल्याने स्वतःच्या खात्याचा निधी सगळ्या दुसऱ्या खात्याला वर्ग होतोय. आणि लोकांना शहाणपण शिकवणं. सत्तेत असताना, सत्तेत तुम्ही नव्हते का सोबत? तुम्हीच होते ना सोबत. मग तेव्हा सांगितलं काय नाही सत्तेत असताना? बाकी कसे सत्तेची ऊब अंडे खायला आवडत होते सत्तेचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं संजय शिरसाटांना या अशा सामान्यांच्या प्रश्नाविषयी कोणती संवेदनशीलता नाही, अशा विषयी बोलायला काय अर्थ नाही. नवी मुंबई या ठिकाणी मनपातर्फे एक कार्यक्रम घेण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आरोग्यविषयक सुविधांचं उद्घाटन सोहळा होता. मात्र या सोहळ्यामध्ये असं म्हणतात की बाबाजींना प्रपोजल दिलं, याची चर्चा रंगली आहे. हे असं आमदारांनी भेटेनं मुख्यमंत्र्यांना हे मतदारसंघातल्या कामाविषयी काय वावगं आहे? भेटूच नाही. आपण कोणत्या जगात वावरतोय? आपली काही साधन सुचिता संस्कृती महाराष्ट्राची आहे का नाही आहे? आता उद्या आम्हाला काय प्रश्न म्हणून देवेंद्रजींना भेटावं लागेल तर काय प्रॉब्लेम त्याच्यात? देवेंद्रजीला भेटलं म्हणजे काय आम्ही त्यांच्या पक्षात गेलो असं त्याचा अर्थ थोडी होत असतो. पण फडणवीस असं म्हणतात की बाबाजींना प्रपोजल दिलं असेल प्रपोजल, एखाद्या धरणाचं, सिंचनाचं, एखाद्या प्रकल्पाचं, रस्त्याचं प्रपोजल दिलं असेल. काल संजय राऊत म्हणले होते की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे. बिलकुल, बैठका तर घ्याव्या लागतात. आम्ही सगळ्या तालुक्यात, नगरपालिका निहाय
तालुकानिहाय अशा पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघात किमान 5, काही काही ठिकाणी तर 10-10 वेळेस मतदारांना उमेदवार असेल, आमचे पदाधिकारी असतील, असे आम्ही भेटलेलो आहोत. शेवटी मतदार हा राजा आहे आणि बाकीच्या समोरच्या पक्षाच्या लोकांना तर असं वाटतं की आपण निवडून आलेलोच आहोत. असेल संख्या, परंतु मला असं वाटतं शिवसेना एक लढणारी संघटना आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही निश्चित एक चांगल्या पद्धतीनं लढत या निवडणुकीत देऊ. नाव गळवलं. आता ते रोजचं चालू आहे त्यांचं, रोजचं चालू आहे त्यांचं तिथं. परवा ते विमानतळावर नवी मुंबईचं असंच झालं, आता असंच होतं आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आता नकोसे झालेले आहे, म्हणून असे जाणून बुजून असे प्रकार होतात. काल जी आहे ती महायुतीची बैठक पार पडली. वडेट्टीवार यांच्या जवळच्या लोकांनी सुद्धा निवडणूक लढवली असं सांगितलं होतं, मात्र यात कोणीही सूचनाचा अंमल केला नाही, आज सुद्धा माहिती नाही. माहीत नाही, ते काँग्रेसचं इंटरनल, मला काही त्याचं ज्ञान असण्याची, त्यांचा इंटरनल प्रश्न असेल, पण आम्हाला त्याच्यात काही जाण्याची आवश्यकता आहे असं मला नाही वाटत. तर आपल्या शहरामध्ये इस्लामी पार्टीचे पदाधिकारी माझे नाव भाजपला उद्देशून हे स्टेटमेंट आहे. चांगलं स्टेटमेंट आहे, चांगलं खरं आहे. नाही भारतीय लोक आहे, जे ज्याचे नाही झाले त्याचे पण कसे होतील. एक दिवस दुसरे पण आहे, सतत पुन्हा पळून जाणार लोक. उद्या भाजपचे पुरे हाली होते, हेच सगळे लोक भाजप रिकाम करणार. त्यामुळे ज्या भूमिका व्यक्त केली ती काही खोटी, अशातला काय भाग. एक तर वेरूळच्या सुरेश बोरसेच्या प्रकरणात मी काल एक पत्र लिहिलेलं. डीन स्वतः SP कडे गेलेले, SP डीनकडे आलेले या केस. मला आत्तापर्यंत अनेक घटना मी बघितल्या, शेकडो नव्हे हजारो घटना बघितलेल्या मी. अशा PM शवविच्छेदनाच्या अनेक क्रिटिकल केसेस बघितलेल्या आहेत. अनेक मर्डर असेल, खून असेल, ॲक्सिडेंट असेल, हे सगळं बघितलेलं. पण या पहिल्यांदा अशा पद्धतीनं डीन SP कडे गेले आणि नंतर SP सुद्धा डीनकडे आले. मला कळालं नाही की कोणाला वाचवण्यासाठी या सगळ्या गोष्टी होतात. ज्या अर्थी पोस्टमॉर्टमचा प्रोव्हिजनल रिपोर्ट आहे, प्रोव्हिजनलला काही फार अर्थ नसतो, परंतु जे काही रिपोर्ट असेल त्याला कारणीभूत पोलीस आहे, त्याला कारणीभूत गुंड आहे. आणि माझ्याकडे आता अशी माहिती आहे, सत्ताधारी पक्षाचे एक मंत्री आणि एक माजी आमदार संभाजीनगरमधले, मी नाव कोणाचंच घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याचं मी नाव घेणार नाही, हे मंत्रालयात बसून इथल्या पोलिसांवर दबाव आणतात की त्या पोलिसावर कोणती कारवाई होऊ नये. त्या ते त्यांचे, मला असं वाटतं जवळचे कार्यकर्ते, काय मला नाही माहिती, त्याच्यावर कारवाई होणे, म्हणून हेही मी तुम्हाला सांगतो. आता मग असे जर सांभाळणार असं हे लोक, ते सगळ्या गोष्टी होणार. दुर्दैव आहे, म्हणजे हे तर खरं दुर्दैव आहे. गुन्हेगार कोणताही असो, कोणत्या विचारात असो, कोणत्या जातीत असो, कोणत्या धर्मात असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आणखी दुर्दैव की प्रशासनातले अधिकारी त्याला बळी पडतात. या सगळ्या प्रक्रियेत ESPची भूमिका कशी? SP नवीन आहेत, मला काही माहिती नाही, पण जेवढी कडक कारवाई व्हायला पाहिजे होती तेवढी काही SPने केलेली हे मानलं पाहिजे. आरोपी धडधाकड दिसतात. मी त्यांचे फोटो ट्विट केले की ज्या पोलीस स्टेशनचा PIनी या लोकांना पकडण्यासाठी ऑर्डर काढलेली, तो आरोपीला PI पेढा भरवतानाचा फोटो, PI त्यांनी PIला भरवला तर मी समजू शकतो एखाद्याकडे, पण PI त्याला भरवतोय हे मी फोटो ट्विट केले, तुम्ही लोकांना दाखवले असतील. त्याच PIने ऑर्डर दिलेले PSI तपासाला जातात, आरोपीसोबत गाड्या आरोपीच्या घेऊन गेल्या जातात. ज्या आरोपीवर 302चा गुन्हा आहे त्याला PI पेढा भरवतो, केक भरवतो, असा मी माझ्याकडे फोटो ट्विट केला, फार जुना नाही, 2-4 महिन्याचा आहे. आणि असे लोकांना आरोपी माहिती नाही, अज्ञात आरोपी पोलीसमध्ये नोंद होती, व्हिडिओ त्यांच्या समोर आहे, धडधाकड नावं त्यांच्या समोर आहे, पण पोलीस अज्ञात लिहितात. याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार? आता याच्याविषयी किती आवाज उठवणार आम्ही तरी.